हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर तुम्ही बघू शकताय आपलं रोज एक डिझाइन अशी आपण दाखवत आहोत। फ्री क्लासेस आहेत। तर आज आपण छान अशी नवीन डिझाइन बघणार आहोत गौराई स्पेशल। तर इथे बघू शकता मी रेक्झिन घेतलेला आहे। काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवलं सुरुवातीला। एक ताट घेतलं होतं आणि कलर उलनचे मी घेतले होते। तर त्याच्यानंतर हे बघा, हे चौकोनी असं रेक्झिन घेतले, थोडंसं कमी जास्त आहे तर ते मी मोजून घेते। मी इथे 18.5 बाय 18.5 घेते मोजून। तुम्ही तुमच्या चॉईसने जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर आता इथे बघा 18.5चा अर्धा करून घेतलेला आहे भाग मी, आणि सरळ अशी रेषा मी इथं मारून घेते। तर आता ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईनी असतात। इथं ताट घेतलेला आहे, ताटामध्ये बघा आता इथे 10 इंच मी घेतलेला आहे बघा ताटाचे पूर्ण उंची, आणि दोन्ही साईडला तेवढाच घेऊन हे बघा अशा प्रकारे ताटाच्या भोवती मी अशी गोल असं आकार दिलेला आहे। तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वरती पण घेऊ शकता ताट, किंवा खालीही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही, किंवा गोल पूर्ण ताटाच्या भोवतीही घेऊ शकता। मग मी वरती थोडासा आकार सोडलेला आहे। त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मोजून आता मी इथे डिझाइन काढून घेणार आहे। तर तुम्हाला ही डिझाइन कशी काढायची हे शिकवण्यासाठीच मी अशा प्रकारे डिझाईन्स मी घेत असते। तर इथे बघा मी सुरुवातीला एक अर्धी पाकळी काढून घेतलेली आहे। यामुळेच आपल्याला हा म्हणजे अर्ध्यामध्ये अर्ध करून घ्यायचं असतं। तर प्रत्येकाचं हे बघा अशा प्रकारे थोडं कमी जास्त होतच असतं। मी हे एडिट करू शकले असते, परंतु मुद्दामच एडिट केलेलं नाही, कारण का माझ्याकडूनही चुका होतात, तुमच्याकडूनही चुका होतात, परंतु प्रयत्न करायलाच पाहिजेत हे मला तुम्हाला दाखवायचं होतं। तर इथे बघा कमळ जे आहे तर ते अर्ध काढून झालेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। एका बाजूचा अर्ध काढून घेतलेला आहे आणि फोल्ड करून घेतलं। फोल्ड करून दुसऱ्या बाजूला हे उमटून येणार आहे बघा, हे अशा प्रकारे उमटून आलेला आहे। खडू थोडासा डार्क वापरायचा आहे, थोडंसं उमटलं नव्हतं त्याच्यामुळे डबल मी इथं मार्किंग करून घेतले, खडूने डबल रेषा मारून घेतल्या आणि डबल टॅप करून घेतलं। त्याच्यानंतर हे बघा व्यवस्थित असं उमटून आलेलं आहे, त्याच्यावरती मी डबल रेषा मारून घेतलेल्या आहेत। तर आता इथं मी कमळाची डिझाइन काढून घेतली। याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स आहे आपल्याला ताटाभोवतीच्या रांगोळीच्या। सुरुवात मी तुम्हाला माहिती आहे मी साध्याने सुरुवात केलेली आहे। सगळ्या डिझाइन आपल्या सिंपल आणि सोप्या आहेत, सगळ्यांना जमतील अशा डिझाईन्स आहेत। तर मी साधी डिझाइन घेतलेली आहे। जेवढी बारीक ही डिझाइन घ्याल तेवढी किचकट दिसणार आहे आणि दिसायला ती चांगली दिसणार नाही, त्यामुळे अशा छान अशा डिझाईन्स आपण करणार आहोत। ताटाभोवतीच्या रांगोळी आणखीन आपण वेगवेगळ्या डिझाईन शिकणार आहोत। तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनलवरती येत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याच्यानंतर हे बघा बॉर्डर मी इथं देऊन घेते गुलाबी कलरची। तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकताय। तर अगोदर इथं मी माझी गन जी होती ती गरम होत होती, तर तोपर्यंत मी साईडचा भाग संपूर्ण कट करून घेतलेला होता। तुम्हाला कट करून नंतर कट करायचा असेल तर तोही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय। त्याच्यानंतर बघा इथं गुलाबी कलरची एक बॉर्डर दिली, त्याच्यानंतर हिरव्या कलरची मी एक बॉर्डर देऊन घेतली आतमध्ये, आणि त्याच्यानंतर आणखी एक गुलाबी कलरची बॉर्डर देते। आता इथं मी एक आड एक दिले। तुम्हाला जर हे नको असले अशा तीन, तर तुम्ही एकच कलर तीन पट्ट्या देऊन घेऊ शकता तुमच्या चॉईसने। तर आता इथं मी 3 पट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत अशा प्रकारे। मध्ये थोडासा हिरवा कलर दिल्यामुळे थोडासा लुक छान दिसतो, यामुळे मी हिरव्या कलरची एक बॉर्डर दिलेली आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे पानांना बघा इथं आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत तिथं मी आता गुलाबी कलर वापरलेला आहे, डार्क गुलाबी। आणि तुम्हाला सुद्धा कलर जे आहेत तर ते असे डार्कच वापरायचे आहेत। ज्या वेळेला आपण डार्क कलर वापरतो त्यावेळेला रांगोळ्या ज्या आहेत तर त्या आपल्या अतिशय सुंदर दिसतात। फेंट कलरने थोडंसं असं उदास वाटतं, फेंट कलर असं रांगोळी मनात भरावी अशी वाटत नसते। तर इथं खूप डार्क कलर आहे माझा हा डार्क पिंक। इथे बघा 2 लाईनी घेतलेल्या आहेत मी पाकळीला डार्क गुलाबी कलरच्या, आणि जी ग्लू स्टिक असती तर ती आतली पहिली संपण्याच्या अगोदरच दुसरी स्टिक आपण चिटकावून द्यायची असती वरती। तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असता की पहिली स्टिक संपण्याच्या अगोदरच मी दुसरी स्टिक वरती चिटकावत असते। तर काय होतं, पूर्ण स्टिक संपली तर पुन्हा दुसरं गरम होईपर्यंत फार वेळ जातो आपला। आता इथं बघा प्रत्येक साईडला, आता दोन्ही साईडला मी सगळीकडून 2-2 गुलाबीच्या डार्क गुलाबीचे बाउंड्री तयार करून घेते। थोडंसं डार्क डबल घेतल्यामुळं काय होतं, जी बाउंड्री आहे तर ती थोडीशी डार्क आणि छान दिसते, उठावदार। एकच जर बाउंड्री घेतली आपण, हे बघा ही एकच जर पट्टी अशी घेतली आणि मध्ये दुसरा कलर लावला तर ती थोडीशीच दिसते, एकदम अंधक दिसते।
तर त्यामुळे इथं मी डबल घेतलेलं आहे. काही ठिकाणी आपण फुलांना वगैरे काही वेगवेगळ्या रांगोळ्यामध्ये सिंगल पण घेत असतो. तर तुम्हाला माहीतच असेल, आता बरेचशा आपल्या डिझाईन्स झालेल्या आहेत. जवळजवळ आजची डिझाईन ही जी आहे तर ती 7वी डिझाईन प्रकार आहे. तर यापुढे सुद्धा भरपूर डिझाईन्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता ही जी आहे तर ती इथं बघा संपूर्ण मी बाँड्र्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर ताटाभोवतीची रांगोळी आहे ही आता गौराईसाठी आपण 2 ताटं, दोघींना 2 ताटं असं ठेवतो. त्या ताटाच्या भोवती खूप सुंदर दिसणारी ही रांगोळी आहे. त्याच्यानंतर गणपतीला आपला लाडका बाप्पा जो आहे तर लाडक्या बाप्पाला सुद्धा ताट ज्या वेळेला आपण नैवेद्याचं ठेवतो त्यावेळेला हे असं छान साईडला रांगोळी केली तर अतिशय सुंदर दिसतं. त्यानंतर लग्नामध्ये विहीणबाईंना खुश करण्यासाठी सुद्धा हे तुम्ही रांगोळी वापरू शकता. नवरदेव नवरीच्या ताटाभोवती सुद्धा ही रांगोळी लावू शकता. त्यानंतर नवरदेव नवरीला आपण केळवणासाठी बोलवतो त्यासाठी सुद्धा खूप सुंदर असं हे एक वेगळेपण दिसून येतं आणि आपला वेळही त्यामध्ये वाचतो. त्याच्यानंतर बघा इथं मी डबल सगळीकडे बाँड्र्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं फेंट पिंक कलर वापरते आणि जास्तही फेंट नाही, असं एकदम फिक्कट नाही, थोडासा डार्कच पिंक आहे माझा. थोडंसं व्हिडिओमध्ये दिसत असेल परंतु हा थोडा डार्कच पिंक आहे, कारण सगळे कलर मी डार्कच वापरते, जास्त फेंट कलर मी वापरत नाही. तर इथे बघा 4 लाईन मी देऊन घेतलेल्या आहेत. तुम्ही आता डिझाईन केवढी काढताय त्यानुसार सुद्धा तुम्ही इथे लाईन्स देऊन घेऊ शकताय. तर बघा खूप सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे कुठली टिप मी सांगेन हे काही नक्की नसतं. तर हे बघा अशाच प्रकारच्या रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. खूप छान रांगोळ्या मी शिकवणार आहे. मध्ये बघा आता मी पांढरा रंग भरून घेते, पांढरी उलण. आणि तुम्हाला असं वाटत असेल की झाला आता गौरी गणपती झाल्याच्या नंतर हा सीझन संपतोय रांगोळ्यांचा, त्यामुळे असं काहीही नाही मैत्रिणींनो. हा बिझनेस जो आहे तर तो 12 महिने चालणारा बिझनेस आहे. का तर आता बघा गौरी गणपती झाल्याच्या नंतर दसरा येतो. दसऱ्यामध्ये गिफ्टिंगसाठी आपण हे छोट्या वस्तू वापरू शकतो किंवा सेल करू शकतो. छोटे कमळ किंवा फ्लावर असे स्वास्तिक छोटेसे काहीही आपण बनवून देऊ शकतो. महिलांना ब्लाउज पीस वगैरे देण्यापेक्षा या ज्या वस्तू दिल्या तर वापरातही येतात आणि टिकाऊ पण आहेत, त्यामुळं दसऱ्याला चालतात. त्याच्यानंतर दिवाळीसाठी भरपूर हा सेल होईल. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा भरपूर बायका एकमेकांची ओटी भरण्यासाठी म्हणा किंवा देवीला म्हणा, देवीच्या पुढं सजावटीसाठी. त्याच्यानंतर पुढं संक्रांत आली, संक्रांतीला वाण म्हणून. त्याच्यानंतर तर लग्नसराई सुरू होते, त्यामुळे ह्या रांगोळ्यांचं सीझन आहे. सप्तपदीच्या रांगोळ्या, त्याच्यानंतर हळदीची, मेहंदीची सगळ्या रांगोळ्या तयार करून भेटतात. त्यामुळे तुम्ही हा सीझन संपला आता बस असं नाही की तुम्ही व्यवसाय सुरुवात करा. एकदा व्यवसायाला सुरुवात केली की व्यवसाय काही बंद पडत नसतो, फक्त आपल्याला मेहनत करायची गरज असते. तर आणि रांगोळी डिझाईन तर मी नेहमी तुम्हाला आता सांगणारच आहे तुम्हाला. आणि हो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली डिझाईन पाहिजे बघायची असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर मी एक डिझाईन करून तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन, अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आता गौरी गणपती जवळ आलेत, त्यामुळं मला पण घरात गौरी गणपतीची थोडीशी घाईच आहे आणि ऑर्डरची सुद्धा घाई आहे. त्यातून वेळात वेळ काढून मी या सगळ्या डिझाईन्स तुमच्याशी शेअर करते, कारण का मलाही वाटतं की तुमच्याही घरची गौरी गणपतीची सजावट छान व्हावी, छानसं करावं, तुमचाही बिझनेस चालावा. तुम्ही जर आत्ता गौरी गणपतीला सजावट छान अशी केली तर तुमचा बिझनेस आहे, तुम्ही बनवता हे महिलांना माहिती होईल आणि तुमच्याकडे सुद्धा कस्टमर वाढेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा सुरुवात करा, आत्तापासून डिझाईन छान बनवा आणि गौरी गणपतीला छान असं सजावट करा. तर इथे बघू शकताय तुमच्याशी गप्पा मारत बोलत मी संपूर्ण आतमध्ये पांढऱ्या कलरने भरून घेतलेला आहे कमळ जे आहे तर ते. तर इथे जास्त मी किचकट डिझाईन काही घेतलेली नाही. परत मी तुम्हाला मोराची वगैरे छोट्या डिझाईन्स मी साईडला काढून भरपूर दाखवणार आहे सावकाश हळूहळू, कारण सध्या एक तरी पीस मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता इथे संपूर्ण भरून झालेलं आहे आणि आता हे सगळं भरून मी इथं कट करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली? एवढं वेळात वेळ काढून मी तुमच्याशी एक डिझाईन शेअर करते. खूप मेहनत आहे. आज तरी व्हिडिओला खूप उशीर झालेला आहे, तरी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला, कारण का आज पोळा आहे त्यामुळं उशीर झालेला आहे.
तर एवढा वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यासमोर डिझाईन आणण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला पैसे वगैरे फीस वगैरे घेण्यापेक्षा मला तुमच्या कमेंट वाचून आणि तुमच्या एका लाईकने मला खूप छान वाटते. इतक्या छान छान कमेंट करतायत सगळ्या. माझ्यापेक्षा काही ताई मोठ्या आहेत, काही लहान आहेत, सगळेजण व्हिडिओ पाहून खूप छान कमेंट करतायत. त्यामुळे मला आणखीन नवीन डिझाईन घेऊन येण्यासाठी खूप छान असं प्रोत्साहन मिळते. त्यामुळं एक कमेंट करा आणि लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहताय त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि कोणी कोणी माझ्या पाहून किती रांगोळ्या बनवल्यात हे सुद्धा मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलात तरीही काही हरकत नाही. मलाही कळू देत की माझ्या रांगोळ्या माझ्या पाहून रांगोळ्या किती जण बनवत आहेत आणि तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून व्हिडिओ पाहताय हे पण मला कमेंट करून सांगा. कारण मला कळायला हवं की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे, कोण कोण कुठल्या गावातून माझे व्हिडिओ पाहतायत हे सुद्धा मला कळावं. यासाठी प्लीज मला खाली कमेंट करा की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय. तर वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर दोन्हीही इथं आपले गौरी स्पेशल ताटाभोवतीची रांगोळी तयार झालेली आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.